सन 1993 सालचा उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रलयंकारी भूकंप विसरणं कदापिही शक्य नाही. सन 2000 वर्षापासूनच हे श्री कल्लेश्वर ग्रामदैवत. कास्ती बुद्रुक हे अविकसित तसंच दुर्लक्षित गाव, विकासापासून अनेक दिवस वंचित असलेलं. भूकंपानंतर जलस्वराज्य प्रकल्पाच्या माध्यमातून प्रथमच पाणी पुरवठ्यासाठी योजना राबवण्यात आली. त्यामुळे लोकसहभाग मिळवण्यास कोणतीही अडचण आली नाही. पुनर्वसित गावात जलस्वराज्य प्रकल्प या योजनेनं विकास कामासाठी प्रथम प्रारंभ केला आणि अगदी अल्पावधीतच लोहारा तालुक्यातील कास्ती बुद्रुक हे गाव उदयास आले. याच गावाची जलस्वराज्य प्रकल्पानंतर झालेली यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत. प्रथम लोकवाटा गोळा केला. त्यासाठी गावातील सर्व लोकांनी सहकार्य केलं. महिलांनी एवढा सहभाग केला की सुरुवातीला लोकवाटा जमा करायला महिलांनीच मदत केली. गावात प्रत्येक कामात ग्रामसभा हे काय आम्ही घराबाहेर कधी तर पडणाऱ्या महिलांना सुद्धा माहित नव्हती, पण पुरुषापेक्षा जास्त महिला ह्या ग्रामसभेला येत होत्या आमच्या गावात. ही आनंदाची बातमी. गावापासून साधारणपणे 6.5 किलोमीटर अंतरावर विहीर घेऊन पूर्ण गावात पाईपलाईन केलेली आहे. विहिरीची खोली 50 फूट आहे.
पाषाणामध्ये देखील काळ्या पाषाणावर हे पाण्याचं स्त्रोत उभा आहे आणि इथून फक्त 1000 फुटावर नदीचा प्रवाह आहे. म्हणजे शेवटचं नदीचा प्रवाह जो एंड होतो. म्हणजे दुष्काळामध्ये म्हणजे 72च्या दुष्काळापेक्षाही जर मोठा दुष्काळ आला तर आपण इथून ट्रेंच करून पाणी त्या पात्रातनं विहिरीत आणून टाकू शकू. या पुढच्या दूरदृष्टीच्या हेतूने विहीर इथं घेतलेली आहे. खोली 50 फूट आहे आणि स्पेशल जे पाण्याचे स्त्रोत आहेत त्याच्यामध्ये पाईप बसवून शुद्ध पाणी घेतलेलं आहे. आजूबाजूला वाळू आणि दगड टाकून खडी टाकून घेतलेलं आहे. फिल्टर ती बुद्रुकसाठीच विहीर आहे आणि ही इथून पाईपलाईन जी आहे ती 6.5 किलोमीटर आहे आणि 6.5 किलोमीटर पाईपलाईन वाटत वाल बिल काढलेले सगळे, त्याच्यामुळे पाणी पुरवठ्याला काय अडचण येत नाही. हे बघा समितीनं सुसज्ज अशी पाण्याची टाकी गावाच्या मधोमध उभी केली आहे. वेळोवेळी पाण्याची चाचणी करणं, पाण्यामध्ये केमिकल आणि पावडर टाकणं ही अशी महत्वाची कामं पाणी पुरवठा समिती नियमित करते आणि त्यामुळं पाणी दूषित होत नाही आणि गावचे आरोग्य चांगले राहते. विहिरीजवळील पंपघरामध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रिक उपकरणं बसवल्यामुळे कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही याची पुरेपूर काळजी या गावातील नागरिकांनी घेतली आहे. गावापासून विहीर दूरवर असल्यामुळं पॅनल बोर्डावर टायमिंग ऍडजस्टमेंट मीटर लावलं आहे. पाण्याची पहिले लय हाल होती, आता पाणी येतंय चांगलं, आता दुरुस्त झालंय. आणि पाण्याला पहिलं कुठे बी जरी हिंडलं एक दिवशी बिना पाण्याचं बसावं लागत होतं. महिन्याला 100 रुपये देऊन बी ती पाणी प्रमाणे मिळत नव्हतं. पाणी ज्या दिवशी 100 त्याची पाणीची ही झाली की झालं घागरी उचलून फेकायची आणि मग ते पाण्याचं असलं हे होऊन जात होतं. वाटायला जावं लागत होतं तिकडून अजून कोकणी हप्त्यात कुठलं पाणी, आता पाणी घराला झालं. गटाचा शेळी पालनाचा उद्योग आहे. जलस्वराज्य बचत भांडवल मिळालं त्याच्यामार्फत शेळी पालनाचा उद्योग सुरू केला. 4 शेळ्या घेतल्या होत्या, त्याच्या 10 शेळ्या झाल्या.